पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 15 जानेवारीला मुंबई दौऱ्यावरती येणार आहेत। यावेळी भाजपसह महायुतीच्या आमदारांशी ते संवाद साधतील। नौदलाच्या 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचं मोदी लोकार्पण करतील। यावेळी आमदारांसोबत ते स्नेहभोजनही करणार आहेत। महायुती सरकारच्या प्रतिमेला धक्का लागेल अशी कृती न करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्र्यांना दिल्यात। तसंच मंत्र्यांनी जनतेशी जास्तीत जास्त संपर्क ठेवून राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांची जास्तीत जास्त अंमलबजावणी करण्याच्याही सूचना देण्यात आल्या। 15-16 तारखेपर्यंत पालकमंत्री पदाचा विषय मिटणार अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या 2-3 बैठका झाल्या असून पालकमंत्री पदाचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचंही बावनकुळे म्हणाले। पालकमंत्री पदावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पालकमंत्री व्हायला उशीर झालाय, मकर संक्रांत जाऊ द्या, त्यानंतर बघू अशी प्रतिक्रिया महाजनांनी दिली आहे। तसंच मी इथली सूत्र घ्यायला आलो नाही असंही त्यांनी म्हटलंय। मंत्र्यांचं दालन आणि बंगल्याच्या सुशोभीकरण खर्चाला आता ब्रेक लागणार आहे। आवश्यक तेवढाच खर्च करून भपकेबाजपणा टाळण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बीड प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे। गृहमंत्र्यांनी स्वतः यात लक्ष घातलंय, प्रशासनही लक्ष घालेल, तर काही गोष्टी समोर आल्याशिवाय कारवाई करता येणार नाही असं महाजनांनी सांगितलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडाचा संबंध असेल तर त्याला सोडणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे। पोलीस आणि सीआयडी तपासात वस्तुस्थिती समोर येईल आणि जर यात वाल्मिक कराडचं नाव असेल तर त्याला सोडणार नाही असं गोगावले म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणी कुणी राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिली आहे। या प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय आणि त्यासाठी कारवाई देखील सुरू असल्याचं ते म्हणाले। सीमा प्रश्नी नागरिकांनी आपली अस्मिता जागृत ठेवण्याचं काम केलंय, ते यापुढेही अधिक ताकदीनं केलं पाहिजे। त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे असं मत आमदार रोहित पाटील यांनी मांडलं। बेळगावातील युवक मेळाव्यात ते बोलत होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सातारा जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। पर्यटन विकासाच्या दृष्टीनं बैठकीत चर्चा करण्यात आली। यावेळी शिंदेंनी पर्यटकांना उद्भवत असलेल्या समस्यांचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी किल्ले रायगडाला भेट देत किल्ल्यावरील संवर्धन कामाची पाहणी केली। तसंच रायगड विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही केली। यावेळी संवर्धन कामात पुरातत्व विभागाचा अडसर येतोय, यामध्ये राज्य सरकारनं त्यांना सहकार्य करण्याची गरज असल्याचं दानवे म्हणाले। जेजुरीत खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात फळभाज्या पालेभाज्यांची आरास करण्यात आली आहे। खंडोबा मंदिरात शाकंभरी उत्सवानिमित्त सजावटीसाठी 300 किलो पालेभाज्या फळभाज्यांचा वापर केला गेलाय। मंदिरातील पुजारी कर्मचारी आणि वारकऱ्यांनी ही आकर्षक आरास केली आहे। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान समजल्या जाणाऱ्या मांढरगडावर काळूबाई यात्रेला सुरुवात झाली आहे। जिल्हा सत्र न्यायाधीश जोशी यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली। यावेळी सातारा जिल्हा प्रशासन आणि मांढरदेव देवस्थान ट्रस्टच्या वतीनं भाविकांना विविध सोयी सुविधा पुरवण्यात येतात। अहिल्यानगरच्या मोहटा देवी देवस्थान इथं शाकंभरी नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीनं सांगता झाली। राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी आले होते। शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या सांगतेनिमित्त देवीच्या मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती। येवल्यात 3 दिवसीय संक्रांत उत्सवाला मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली आहे। ठिकठिकाणी तरुण पतंग उडवताना दिसतात। संक्रांतीचा आकर्षण म्हणजे खास देश विदेशातले पाहुणे देखील या उत्सवासाठी येवल्यात दाखल होत असतात। पंजाब हरियाणात लोहरी सण उत्साहानं साजरा होतोय। आज भोगीच्या मुहूर्तावर या सणाचा उत्साह पाहायला मिळतो। हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनींनी देखील लोहरीच्या या उत्सवात सहभाग घेतला। एकजुटतेचं प्रतीक म्हणून लोहरी उत्सव साजरा होतो। वसंत ऋतूच्या आगमनासाठी हा सण साजरा करण्याची पद्धत आहे। निफाड तालुक्यातील नैताळेमध्ये मतोबा महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे। निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी सपत्नीक पूजा केली। सुमारे 15 दिवस ही यात्रा असणार आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथं दर्शनासाठी येत असतात। वाशिममध्ये परमहंस संत झोलेबाबा यांच्या 60व्या भव्य यात्रा महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। या महोत्सवाच्या काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे।
पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये लोकवस्तीत 2 तरस शिरल्याची घटना घडली आहे। पानसरे वस्ती आणि सिद्धार्थनगरमधील नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं आणि दहशतीचं वातावरण आहे। वन विभागाला कळवून देखील अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। त्यामुळे आता स्थानिकांनी तरसांना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे। येवल्यात नायलॉन मांजामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत। यावर संक्रांत उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे। नायलॉन मांजा विक्री आणि वापरणाऱ्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे असं भुजबळ म्हणाले। भाजप नेते गिरीश महाजन यांनी नाशिकच्या वाहतूक कोंडीवर भाष्य केलं। अनेक वाहनांच्या मागे लाईट नाहीत, काही वाहन चालक नियम पाळत नाहीत, त्यांना सक्ती करावी लागेल असं महाजनांनी सांगितलंय। तसंच याबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं ते म्हणाले। वाशिम जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। सर्दी, ताप आणि खोकल्याचे रुग्ण वाढत असून रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढतीये। विशेषतः लहान मुलं आणि वयोवृद्ध नागरिक संसर्गजन्य आजाराच्या विळख्यात सापडत आहेत। राज्यात एसटी, रिक्षा, टॅक्सी प्रवास महागण्याची शक्यता आहे। राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर 3 ते 4 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे। बुधवारी होणाऱ्या बैठकीत भाडेवाढ करण्याबाबतच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। बसच्या भाड्यात 1 ते 5 रुपयांची वाढ होऊ शकते। वाशिमच्या शेलूबाजार गावाच्या पिनकोडमुळे ग्रामस्थांना अडचणी येत आहेत। शेलूबाजार गाव वाशिम जिल्ह्यात येतं, मात्र पिनकोड अकोला जिल्ह्याचा आहे, त्यामुळे नागरिकांना सरकारी कामकाजात अडचणी येत आहेत। दरम्यान ही अडचण लवकरात लवकर दूर करण्याची मागणी होतीये। सांगलीतल्या मिरज मार्गे धावणारी पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस 2 महिन्यांसाठी रद्द करण्यात आली। 18 जानेवारी ते 12 एप्रिलपर्यंत ही रेल्वे पुणे सांगली मार्गे बंद असेल। ही रेल्वे पुणे पनवेल मडगाव मार्गे धावणार आहे। सटाणा तालुक्यातील अंबासन ते मोराणे रस्त्याला ब्रिटिशकालीन बंधाऱ्याला भगदाड पडले। त्या झाडझुडपं वाढल्यानं हा रस्ता मृत्यूचा सापळा बनतोय। तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी आता ग्रामस्थ करतायत। नंदुरबारच्या कोळदा ते खेतिया महामार्गावर तापी नदीवरील नव्या पुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे। जुन्या पुलाची अवस्था दयनीय झाली आहे, त्यामुळे तातडीने नवीन पूल तयार करावा अशी मागणी होतीये। मुलुंडमध्ये पीएमसी बँक घोटाळ्यात भरडलेल्या ठेवीदारांनी आंदोलन केलं। आरोपींना जामीन मंजूर झालाय, मात्र अद्यापही थकबाकीदार आणि ठेवीदारांना पैसे मिळाले नाहीत। त्यामुळे दिल्ली हायकोर्टात जाऊन आरोपींना मिळालेल्या जामिनाच्या विरोधात याचिका दाखल करू असा इशारा ठेवीदारांनी दिला।